तर शुभ सकाळ मित्रांनो, मी तुमचा लाडका देवा कदम आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर बसकडे चालले होतो, तितक्यात आपले मित्र दिसले। ते म्हणे आम्हाला ब्लॉगमध्ये घे। त्यांना ब्लॉगमध्ये घेऊन आपण आलो आहे फायनली बसमध्ये। आजची 7:45ची बस फेल झाल्यामुळे आज बसमध्ये खूपच गर्दी होती आणि दरवेळेस सारखं निम्म्यानीत आज पण खूप चिकचिक होती। तर आपली बस सुटलीच होती, पण आपण पळत पळत जाऊन तिच्यात घुसूनच गेलो। तर आपण आलो आहे फायनली आयटीमध्ये आणि आयटीमध्ये आज वातावरण खूपच शांत होतं बरं का। तर वर्गात आलो आणि पाहिलं आपलं मयूर भाऊ आज अभ्यासाचं खूप मनाव घेतलं होतं त्यांनी, कॉपरत बसला होता मस्त अभ्यास करत। तर वर्गात आपला भाऊ वामन भाऊ सुद्धा आपल्याला भेटायला आला होता। हा आपला कृष्ण भाऊ आहे, पण मग तो आहे ना अभ्यासात टेन्शनच घेत नाही, सारखा हसू राहिला। आपला सुशांत भाऊ फोन खूप बोलत होता आज, काय माहीत कोणाशी बोलत होता। याने आज फायनली मनाव घेतला आणि माझी एक डायग्राम काढायचा निर्णय घेतला। कॉलेजमध्ये ॲडमिशनचं काम चालू होतं म्हणून आज खूपच गर्दी होती। आज आहे ना वर्गात पोरांची खूपच मस्ती चालू होती। हा आपला तनिष भाऊ आहे, पण आपल्या रुसला आहे म्हणून आपल्याशी आता बोलतच नाही आहे 3 दिवसांपासून। आत्ता मस्त चाललेलो होतो आपण डब्बे घायला, मस्त आपण जेवणाला बसू सर्व एकत्र मिळून। जेवण बिवण झालं आणि यांचं महाभारतच चालू होतं। सरांनी आज या पोरांना काय काम लावून दिलं तर काय माहीत, काहीतरी पतंग खेळू राहिले। आत्ता मस्त आपलं कॉलेज सुटले, आपण निघूया आता बस स्टॉपकडे। आपल्याला आज लवकर रिकामी बससुद्धा भेटूनच गेली। आज बसमध्ये आपल्याला आपला कुणाल भाऊसुद्धा दिसून गेला, तो आहे ना खूप लाजत होता। फायनली आपण दिंडोरीमध्ये पोचलो होतो। आपण पोचलो आणि आपल्याला आपला राजभाऊ घ्यायला आला होता चौफुलीवर। तो जर घ्यायला आला ना तर तो गाडी स्वतः कधी चालवतच नाही, कंटिन्यू माझ्याकडे देत राहतो। आपला भाऊ म्हणे उसळ घ्यायला जायचं बाजारात म्हणून आपण तिकडे पण आलो। हा आपला भाऊ आहे, याची उसळ एकच नंबर असते। उसळ घेतली म्हटलं जाऊ आपण शाळेकडे एक चक्कर। शाळेत आलोच आणि पाहिलंच का पोरं सगळे व्हॉलीबॉलच खेळत होते। तुमच्या भावाला व्हॉलीबॉलचा एवढा नाद आहे ना, का जिकडं व्हॉलीबॉल पाहिलं तिकडे जातो लगेच। आणि आलोच होतो तो 2-3 शूट मारावंच लागतील ना आपल्याला। तुमचा भाऊ व्हॉलीबॉल कसं खेळतो हे नक्कीच सांगा बरं का मला। व्हॉलीबॉल खेळून आलोय घराकडं, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।